के चेंबूर आशीष तालाब के पास जेजेवाड़ी चषक 2024 का आयोजन किया गया, जिसमें पूर्व नगर सेवक राजेंद्र माहुलकर शामिल हुए। आपको बता दें, चेंबूर आशीष तालाब के पास जेजे में क्रिकेट मैच का आयोजन किया गया था, जिसमें इस क्रिकेट मैच में कई टीमों ने भाग लिया और प्रथम विजेता टीम को 30,000 रुपए नगद राशि इनाम के रूप में दी गई। साथ ही दूसरे स्थान विजेती टीम को 20,000 रुपए नगद राशि दी गई। साथ ही बाकी अन्य टीम को भी उचित इनाम दिया गया। इस अवसर पर कई नेता और कार्यकर्ताओं ने खिलाड़ियों का मनोबल बढ़ाया, जिसमें इस अवसर पर मुख्य अतिथि पूर्व नगर सेवक राजेंद्र माहुलकर के शुभ हाथों सभी खिलाड़ियों को सम्मानित किया गया। जेजेवाडीमध्ये प्रथमच ही अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा इथं आमच्या जी लहान मुलं आहेत जेजेवाडीतली केतन जयेंद्र उपाळे आणि रोशन नागेश मोरे आयोजक यांच्या सहकार्यांनी जी ठेवली, त्याबद्दल त्यांच्या खरंच त्यांना शुभेच्छा देतो। आणि असेच टुर्नामेंट अजून याच्यामध्ये आता ही सुरुवात झालेली आहे, अजून त्यांच्या काय याच्यामध्ये विचार असतील आणि चांगले काय कार्यक्रम असतील ते असे ठेवावे। आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो आणि सहकार्य करू असे आम्ही आश्वासन देतो। ते पोरांनी चांगलं काम केलं आहे आणि प्रथमच हे काम केलं असं, आणि याच्या नंतर पण अजून आम्ही त्यांना सहकार्य करू आणि याच्यापेक्षा चांगला अजून करून दाखवू अशी आमची इच्छा आहे, ते आम्ही करू पूर्ण। यावर्षी जेजेवाडीतील सर्व तरुण मित्रमंडळ मुलं एकत्र येऊन हा जो काय क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला आणि एवढ्या उत्तम प्रकारे त्यांनी सर्व आयोजन केलं। आता प्रत्येक टीमच्या खेळाडूंनी सांगितलं का ग्राउंड थोडं छोटं आहे। आता साहेबांनी तर सांगितलेलंच आहे, आम्ही प्रयत्न करू पुढच्या वर्षी याच्यापेक्षा ग्राउंड मोठं करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच या गोष्टीला आम्ही सर्व मुलांना सहकार्य करू आणि त्यांच्या अनुषंगाने पुढच्या वर्षी कसा जास्तीत चांगले सामने होतील। खरोखरच मुलांनी कार्यक्रम केला वाखाणण्याजोगा आहे, काही अनुचित प्रकार न घडता सर्व जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाधा किंवा भांडण तंटा आला नाही। त्यामुळं सर्व मुलांचा मी अभिनंदन करेल आणि त्यांना अभिनंदन करून त्यांचं सहकार्य करून त्यांना अभिनंदन करून त्यांना पुढच्या वर्षी याच प्रकारचे आम्ही सहकार्य करू असे मी ग्वाही देतो। 2 दिवस टूर्नामेंट तर खूप चांगली होती। आयोजक करणं सोपी गोष्ट नसते, पण पोरं मेहनत करतात, ती चांगली गोष्ट आहे। आमच्यासाठी ते लोक टूर्नामेंट ठेवतात, सगळ्या टीमसाठी एरिया वाईज ठेवली म्हणून चांगली गोष्ट आहे। अशी टूर्नामेंट ठेवत जावा। पहिलंच वर्ष आहे, खूप चांगली टूर्नामेंट केली। टूर्नामेंट चांगली आहे, खेळायला बरं वाटते, थोडं आउटफील्ड थोडी ठीक आहे। नेक्स्ट टाइम ते लोक थोडी चांगली करतील, माझ्या हिशोबाने थोडी आत्ता चांगली होती, अजून बेटर करायचा प्रयत्न करतील ते लोक। टूर्नामेंट आत्ता खेळायला जरा बरं वाटलं, नेक्स्ट टाइम अजून चांगली करावी। नमस्कार, माझं नाव अक्षय मंचेकर, ही आमची पूर्ण जेजेवाडीची टीम। मी सर्वांचं स्वागत करतो इथे। आमच्या इथे पहिल्यांदाच आम्ही क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आणि ती असं वाटतं की ते मस्तपणे आमच्याकडे पार झाली आहे। तर मी WPL म्हणजे वाडी प्रीमियर लीग हे असं नाव देतो आहे आणि पुढच्या वर्षी आणि अनेक वर्ष आम्ही अजून असे टुर्नामेंट ठेवू। आणि काही जणांनी रिव्ह्यू दिला आहे की जरा स्टेडियम मोठं पाहिजे, तर त्याच्यावरती पण आम्ही सर्व काम करणार आहे। आणि अशाच प्रमाणे अजून आता 16 टीम होते, तर अजून टीम आणि 20 टीम किंवा अजून टीम आम्ही त्या हे करू। हाँ, हमने फर्स्ट टाइम ऑर्गेनाइज़ किया है। हमने बचपन में बहुत सारे ऑर्गेनाइज़ की थी ये सब टूर्नामेंट, लेकिन बहुत सालों बाद हमने ये ऑर्गेनाइज़ किए टूर्नामेंट, जो बहुत सक्सेसफुल हुई। बच्चे लोग ने बहुत उसमें मेहनत की है, पिच बनाने में, ग्राउंड बनाने में, रोलर्स ये वो पानी लाने में। अभी बच्चे लोग ज़्यादातर मोबाइल्स इसमें रहते हैं, लेकिन ये टाइम बच्चे लोग एकजुट होके उन्होंने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ की। रोशन ने बहुत सारा काम किया है उसमें, केतन है हमारा और सर्वेश है, इन्होंने मिलके, रोहित है, रोहन शिंदे, इन्होंने सब मिलके एकजुट होके ये टूर्नामेंट की है। किसी ने ये नहीं देखा कि हमारा उसमें क्या फ़ायदा है, इन्होंने अपने पैशन के लिए ये सब चीज़ें की है कि हमारे इधर एक टूर्नामेंट होना चाहिए, ये सोचकर ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किए, ना कि उसमें हमें कुछ मिलने वाला है। लोगों ने खुद के पैसे भी डाले, रोशन ने मैंने देखा है खुद के पैसे से उन्होंने ऑर्गेनाइज़ की,
थी, लेकिन किसी का माहौलकर जी उन्होंने हमको सपोर्ट किया इसमें, ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने में, तो वी आर हैप्पी फॉर दिस। और ऐसी इन द कमिंग ईयर्स वी विल डू दिस and we will make this tournament a big tournament, and it will be there in our YouTube channels, in TV channels, everywhere we will be there, and our people will support for this tournament, and lot of players will come in this tournament, and they will develop themselves as a good player, and they may play for international cricket also. Thank you for that. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।